आज विरोधकांच्याकडे कुठलाही दुसरा मुद्दा राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं हे असे काही ना काही मुद्दे तुम्ही मध्ये बघितलं असेल, मतदारांची चोरी केली वगैरे, काही त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं. आम्ही पण खूप वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो. असल्या गोष्टी महाराष्ट्रात तर कोणी त्याचा विचारही करत नाही. तरी देखील सांगण्यात आलं. नंतर ज्यांनी त्यांना माहिती दिली त्यांनीच सांगितलं की माझ्याकडनं चूक झाली. परंतु वातावरण किंवा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा काही काळाकरता त्या बाबतीमध्ये झाला. वास्तविक अनेक राज्यामध्ये कधी कधी विरोधक पण निवडून येतात. उदाहरणार्थ ममता बॅनर्जी कलकत्त्याला निवडून आलेल्या बघितलं. मागे 2 टर्मला अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये निवडून आलेले आपण बघितलं. पंजाब अलीकडच्या काळामध्ये केजरीवालांच्या पक्षाच्या ताब्यात आपच्या गेलेलं आपण बघितलं. कर्नाटक हे आपल्या मधल्या काळामध्ये काँग्रेसकडे गेलेलं आपण पाहिलं. तामिळनाडू हे तिथं स्टॅलिनच्या ताब्यामध्ये गेलेलं आपण पाहिलं. चंद्रबाबूंच्या ताब्यामध्ये आंध्र प्रदेश गेलेलं आपण पाहिलं. किंवा तेलंगणा पण काँग्रेसच्या ताब्यात. अशा वेळेस काही बोलत नाही. अशा वेळेस मग सगळं चांगलं, मग मतदार यादी चांगली, EVM चांगलं, किंवा लोकसभेचा निकाल महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा विरोधकांच्या निवडून आल्या. त्यावेळेस मात्र सगळं चांगलं होतं. तेव्हा काही मतांची चोरी झाली नाही, मतं कुठं वाढली नाही, कुठं कमी झाली नाही. हे खरं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे.